नमस्कार. एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जीवनात सत्कर्म केल्यास जीवनात कधीच काही कमी पडत नाही. श्रीमद भागवत हे जीवन कसे जगावे आणि कसे वागावे हे शिकवते, असे प्रतिपादन श्रीमद भागवत कथाकार हबप नारायण महाराज पंढरपूरकर यांनी केले. येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे कारभारी माधव घोटेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने भागवत कथा सोहळा सुरू असून या निमित्ताने रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये संगीतमय श्रीमद भागवत कथा सुरू आहे. या कथेसाठी पंचक्रोशीतील महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रीमद भागवत कथा हे जीवन जगण्याचे अंतिम सार असून कथा श्रवणामुळे आयुष्यामध्ये सुख लाभते, असे नारायण महाराज पंढरपूरकर यांनी सांगितले. श्रीमद भागवत कथा सोहळा अण्णा घोटेकर, जगन घोटेकर, बापू घोटेकर, राजाराम घोटेकर या बंधूंनी आयोजन केले आहे. वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने सुरू असलेल्या ह्या यज्ञ सोहळ्यासाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन देखील सुरू आहे. दरम्यान घोटेकर बंधूंनी वडिलांच्या रक्षाविधीनंतर आगळा वेगळा उपक्रम राबवला होता. त्यांनी वडिलांच्या रक्षाला गंगेत न विसर्जित करता ती घर आणि स्मशानभूमी या परिसरामध्ये खड्डा घेऊन त्यात टाकून या ठिकाणी वड आणि पिंपळाचे झाडं जतन केले आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे नक्कीच एक चांगला संदेश समाजामध्ये गेला असून आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मोठा ज्ञानयज्ञ या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांनी भेट देऊन महाराजांची गाथा भेट देत संतपूजन केले. घोटेकर बंधूंच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ महिला पुरुष उपस्थित आहेत. एसएन न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला तालुका. धन्यवाद. कोण आहे? विठाई विठाई कृष्णाई कानाई आई आहे. आई जवळ काय कमी? हो, तू विटेवरी सगळे बाई हो करी कृपा. विटेवरी सगळे बाई हो विटेवरी महाराजांच्या वाणीतनं या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. मी सकाळी इथे आलो होतो बाबा आणि मला सांगण्यात आलं की आपली कथा या ठिकाणी रोज सायंकाळी होत असते आणि मला स्वतःला भाग्यवान समजतो की आपले दर्शन घेण्याचा योग मला या ठिकाणी आला. आम्ही कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो. आम्ही दरवर्षी संतपूजन त्या ठिकाणी घेतो. येवला व निफाड तालुक्यातील जितके हबप आहे त्या सर्व हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचं आम्ही संतपूजन करत असतो. कारण असं म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय कीर्तनकार नेहमी समाजाला प्रबोधन करतात, दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून दरवर्षी आम्ही न चुकता संतपूजन त्या ठिकाणी करत असतो. याच्यावरतीच आम्ही थांबलो नाही तर प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतो त्या प्रत्येक सप्ताहामध्ये आम्ही कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्य वाटप करत असतो. पेटी, वीणा, पखवाज आणि ताल. मला सांगायला आनंद वाटेल महाराज इकडे की 250 गावांमध्ये आम्ही ते साहित्य वाटप केलेलं आहे आणि अनेक नवीन भजनी त्या ठिकाणी निर्माण झाले. त्यांच्या पायावर डोकं ठेव, काही करू नको. संतू संत दिसले ना, काही नको करू, काही बोलू नको त्यांच्या समोर, ते सगळं करतील. ते कोण आहे? तुम्ही संत मायबाप. ही मायबाप आहे आणि पुन्हा कृपावंत आहे. त्याच्यामुळे ना
फक्त त्यांच्या पायावर डोकं ठेवू. श्री संत श्री संताची